अर्चना शेट्टे रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी करणार आहे पापलेट फ्राय। त्यासाठी मी ही 2 पापलेट घेतलेली आहेत। बघा, अजून मी याला धुतलेली नाहीत स्वच्छ। ही मी चांगली आता 2-3 पाण्यातून धुवून काढणार आणि याला मी मॅरिनेशन करणार आहे। तर चला आता आपण ही धुवून घेऊया। हे बघा, आता ही 2 पापलेट मी चांगलीशी धुवून घेतलेली आहेत स्वच्छ। आता त्याच्यावर मी मीठ टाकून घेते। माझ्या अंदाजानुसार मी मीठ टाकणार आहे त्याच्यात। आणि थोडासा लिंबाचा रस पिळणार आहे। थोडीशी हळद टाकणार आहे आणि मी हे असं याला लावून जरा 5-10 मिनिटं असं ठेवून देणार आहे। दोन्ही साईडून मी असं लावून घेणार आहे चोळून। अजून आपल्याला मॅरिनेशनसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। हे मी आता असंच ठेवून देणार आहे 10 मिनिटांसाठी। 2 चमचे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे। त्याच्यात मी थोडीशी हळद मी त्याच्यामध्ये लावलेली होती आधी। 1 चमचा घरगुती मसाला टाकणार आहे मी। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, कमी तिखट आहे ती। आणि 1 चमचा मी कोकम आगळ टाकणार आहे। हे बघा, कोकम आगळ टाकलेलं आहे। आणि मी त्याच्यात फक्त आता किंचितच मीठ टाकणार आहे, कारण मी त्याला पापलेटला लावून घेतलं होतं ना। हे चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय। मी लिंबाचा रस जास्त पिळला नव्हता त्याच्यावर, अर्ध्यापेक्षा कमी लिंबू मी पिळलं होतं, कारण मला कोकम आगळ टाकायचं होतं ना त्याच्यासाठी। आता आपला मसाला रेडी झालेला आहे। हा मसाला आता आपल्याला त्या पापलेटला असं वरतून लावून घ्यायचा आहे। हे बघा, हे पापलेटला मी लिंबू, थोडंसं मीठ आणि हळद लावून थोडं 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्याला जो आता मी हा मसाला बनवलेला आहे ना, तो लावून घेणार आहे। असा हे जे मधून काप केले आहेत ना, जे आतमध्ये असा चांगला गेला पाहिजे मसाला आपला, असं आपण दोन्ही साईडून लावून घ्यायचे। हे जे दुसरं आहे ना, त्याला पण आपण असा मसाला हा लावून घेऊया। मसाला आहे ना, आपल्याला हा थोडासा जो तोंडाचा भाग असतो ना, त्याच्यामध्ये पण असा पातळ पातळ लावून घ्यायचा। एकदम जास्त नाही भरायचा, असा थोडा थोडा लावून घ्यायचा, जेणेकरून जे आंबटपणा आहे ना कोकमाच्या आगळचा, तो पण त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। त्यासाठी ह्याच्यात थोडासा असा लावून घ्यायचा आपल्याला। ते अशा प्रकारे आपण याला हे आपले दोन्ही पण अशी पापलेट मी ही अर्धा 1 तास अशीच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मी याला फ्राय करणार आहे। पापलेट फ्राय करण्यासाठी जे वरचं कोटिंग आहे ना, त्याच्यासाठी मी हे मोठे चमचे 2 तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। त्याच्यात मी आता अर्धा चमचा मीठ टाकणे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला मसाला आहे घरगुती आणि 1 चमचा आपला काश्मीरी मिरची पावडर कलर साठी। हे मी सगळं आता मिक्स करून घेणार आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यात झालेलं आहे, हे बघा, रवा आणि जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, ते मी अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जे पापलेट आपण घेतलेलं आणि त्याला मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना, ते मी चांगलं 1 तासभर ठेवलं होतं
ते आता आपण ह्याच्यात आपण चांगलं हे घोळवून घेऊया. असं चांगलं असं वरून आपल्याला दाबून घ्यायचंय. जेणेकरून रवा आणि ते तांदळाचं पीठ त्याला चांगलं असं व्यवस्थित बसेल. तसंच मी आता हे दुसरं पण करून घेते. बघा मसाला आपल्या ज्या शिरा केल्या होत्या ना त्याच्या मधोमध पण चांगला गेलेला आहे. हे पण मी असं चांगलं असं दाबून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळं असं तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स केलेलं मिश्रण असं वरतून चांगलं लावून घ्यायचंय. चला आता आपण हे फ्राय करायला. हे बघा मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल पण आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. त्याच्यात मी आता हे एक एक करून असं पापलेट फ्राय करायला पॅन मध्ये सोडून देते. इथून हे दुसरं. हे एक साइड आपल्याला 5 मिनिटं तरी अशी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता ना मी असं चिमट्याने असं करून घेते ते मी. तसं हे पण मी असं फिरून घेणार आहे. बघा आता मी पलटी मारलेलं आहे. आता ही पण साईड मी अशी चांगली 5 मिनिटं शिजवून घेणार आहे चांगली. ही बघा आपण जी पापलेट फ्राय करायला ठेवलं होतं ना ते दोन्ही साईडून मी असं चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. ते आता मी एका डिशमध्ये काढून मंडळी पापलेट फ्रायची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. मंडळी ही जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.